मित्रांनो, आजकाल खूप लोक विचारतात, हे प्रेम आहे की फक्त आकर्षण? तो किंवा ती खरंच माझ्यावर प्रेम करतो का? मी योग्य माणसावर विश्वास ठेवतोय का? मित्रांनो, प्रेमाच्या नावाखाली आज खूप नाती उभी राहतात आणि तितक्याच वेगाने तुटतात. कारण एकच आहे, खऱ्या प्रेमाची ओळख न होणं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खऱ्या प्रेमाची खरी लक्षणं कोणती, आकर्षण आणि प्रेम यात फरक कसा ओळखायचा, समोरचा खरंच तुमच्यावर प्रेम करतोय की फक्त गरज म्हणून आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, खरं प्रेम कसं ओळखायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्ही ज्या नात्यात आहात त्यांचं उत्तर या व्हिडिओत मिळेल. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त मला तुझ्याशिवाय करमत नाही, तूच माझं सगळं आहेस, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, इतकंच नसतं. खरं प्रेम म्हणजे सुरक्षितता, आदर, समजून घेणं आणि एकमेकांसोबत वाढणं. प्रेमात आकर्षण असतं, पण आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. आकर्षण काळापुरतं असतं, पण प्रेम आयुष्यभराचं असतं. मित्रांनो, आकर्षणात तुम्हाला समोरच्याचा ध्येय, लुक्स, स्टाईल आवडते. प्रेमात तुम्हाला समोरच्याचं मन, स्वभाव, मनसुद्धा आपलंसं वाटतं. आकर्षणात गरज असते, प्रेमात जबाबदारी असते. आकर्षण संपलं की नातं तुटतं, पण प्रेमात अडचणी आल्या तरी नातं टिकतं. मित्रांनो, खऱ्या प्रेमाची 10 महत्त्वाची लक्षणे. लक्षण क्रमांक 1, तो किंवा ती तुम्हाला जसं आहात तसं स्वीकारतो. खरं प्रेम कधीच म्हणत नाही, तू असाच किंवा अशी का आहेस, तू बदलायला हवा किंवा हवी. मित्रांनो, खरं प्रेम म्हणतं, तुझ्या या स्वभावासह मी तुला स्वीकारतो. तुमच्या चुका, तुमच्या कमतरता आणि तुमचे दोष हे सगळं माहिती असूनही जो माणूस तुमच्या जवळ राहतो तोच खरं प्रेम करतो. लक्षण क्रमांक 2, तुमच्या आनंदातच त्याचा आनंद असतो. मित्रांनो, खरं प्रेम स्वार्थी नसतं. तुम्ही पुढे गेलात, यशस्वी झालात, स्वप्न पूर्ण केलीत आणि तो किंवा ती मनापासून खुश झाली, तर समजा ते प्रेम खरं आहे. खरं प्रेम कधीच म्हणत नाही, माझ्यामुळेच तू इथे पोहोचला. ते शांतपणे साथ देतं. लक्षण क्रमांक 3, तो किंवा ती कठीण वेळेत सोबत राहतो. मित्रांनो, आनंदात सगळे सोबत असतात, पण खऱ्या प्रेमाची परीक्षा वाईट काळात होते. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं, तेव्हा जो माणूस तुमचा हात सोडत नाही तोच खरं प्रेम करतो. पैसा गेला, नोकरी गेली, आत्मविश्वास ढासळला, तरी जो म्हणतो मी आहे ना, हे शब्द खऱ्या प्रेमाची ओळख आहेत. मित्रांनो, लक्षण क्रमांक 4, तो किंवा ती तुम्हाला कंट्रोल करत नाही. मित्रांनो, खरं प्रेम कधीच कैद करत नाही. फोन तपासणं, संशय घेणं, पासवर्ड मागणं, प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणं हे प्रेम नाही, ही असुरक्षितता आहे. खरं प्रेम विश्वासावर उभं असतं. तो किंवा ती तुम्हाला मोकळं ठेवते, कारण त्याला किंवा तिला माहीत असतं तुम्ही तिचे आहात. लक्षण क्रमांक 5, तुमचा आदर करतो सगळ्यांसमोर. मित्रांनो, खरं प्रेम फक्त एकांतात नाही तर लोकांसमोरही दिसतं. तो किंवा ती तुमचा अपमान करत नाही, तुमच्या मताचा आदर करतो, भांडणातही मर्यादा ठेवतो. जो माणूस रागात सुद्धा तुमचा सन्मान राखतो तोच खरं प्रेम करतो. लक्षण क्रमांक 6, तो तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो. मित्रांनो, खऱ्या प्रेमात संवाद असतो, मनातलं लपवणं नसतं, डावपेच नसतात, खोटेपणा नसतो. जेव्हा समोरचा तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलतो, आपल्या भावना शेअर करतो, तेव्हा समजा तो नात्यात गुंतलेला आहे. मित्रांनो, लक्षण क्रमांक 7, तो किंवा ती तुमच्या स्वप्नांना साथ देतो. खरं प्रेम तुमचं उड्डाण तोडत नाही, ते तुम्हाला उडायला मदत करतं. तू हे करू शकतोस, मी तुझ्यासोबत आहे,
तू पुढे जा हे शब्द खऱ्या प्रेमाची ओळख आहेत. लक्षण क्रमांक 8, भांडण झालं तरी नातं तोडत नाही. मित्रांनो, खरं प्रेम पहिल्या अडचणीत पळून जात नाही. भांडण होतं, मतभेद होतात, दुखापत होते, पण तरीही तो किंवा ती नातं सोडत नाही. ते सुधारायचा प्रयत्न करतं. नातं टिकवायची इच्छा हेच खरं प्रेम आहे. लक्षण क्रमांक 9, प्रेम व्यक्त करत राहतो. मित्रांनो, खरं प्रेम गृहीत धरत नाही. तो किंवा ती मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द बोलतो, कृत्यातून दाखवतो, लहान गोष्टीतून व्यक्त करतो. प्रेम व्यक्त केलं नाही तर ते हळूहळू कमी होतं. मित्रांनो, लक्षण क्रमांक 10, तुम्ही त्याच्यासोबत सुरक्षित वाटता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे खऱ्या प्रेमात तुम्हाला भीती वाटत नाही. भीती नसते सोडून जाण्याची, अपमान होण्याची, स्वतः राहण्याची. तुम्ही जसे आहात तसे राहू शकता. हेच खरं प्रेम आहे. मित्रांनो, खरं प्रेम परफेक्ट नसतं. ते वाद घालतं, चुका करते, दुखावते, पण ते सोडून जात नाही. खरं प्रेम वेळ घेतं, संयम मागतं आणि प्रयत्न मागतं. मित्रांनो, जर आज तुम्ही संभ्रमात असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, हा किंवा ही व्यक्ती माझ्या आयुष्याला शांतता देते का? जर उत्तर हो असेल तर ते प्रेम खरं आहे, आणि जर फक्त अश्रू, भीती आणि असुरक्षितता असेल तर ते प्रेम नाही. स्वतःला कमी लेखून कोणतंही नातं टिकवू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भावनिक मराठी व्हिडिओसाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत.